नमस्कार. आज आपण पुन्हा एकदा आपल्या बालपणात जाणार आहोत. आठवतंय का इयत्ता 4थीचं इतिहासाचं पुस्तक आणि त्यातला तो धडा जिथे एका महान युगाची, एका नव्या पर्वाची सुरुवात झाली होती. चला पुन्हा एकदा अनुभवूया शिवरायांचे बालपण. हे चित्र आठवतंय का तुम्हाला? हा आहे तोच बुलंद शिवनेरी किल्ला. हा काही फक्त दगडांनी बांधलेला गड होता बरं का, तर एक अभेद्य, एक सुरक्षित असं आश्रयस्थान होतं. आणि याच भव्य किल्ल्याच्या साक्षीने एका महान राजाचा जन्म झाला. ज्या काळात शिवरायांचा जन्म झाला तो काळ म्हणजे अत्यंत धामधुमीचा आणि अशांततेचा होता. विचार करा, उत्तरेकडून मुघल बादशाह शहाजहानची फौज महाराष्ट्रावर चालून येत होती, तर दुसरीकडे विजापूरचा आदिलशहा तो एक मोठा धोका बनून उभा होता. अशा परिस्थितीत शहाजीराजे अक्षरशः मोठ्या अडचणीत सापडले होते. सततची धावपळ, चहूबाजूंनी शत्रूंनी घेरलेलं. त्यामुळे त्यांच्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न होता तो म्हणजे गरोदर असलेल्या जिजाबाईंना सुरक्षित ठेवायचं तरी कुठे. आणि याच विचारात असताना शहाजीराजांना आठवला तो शिवनेरीचा किल्ला. पुणे जिल्ह्यात जुन्नर जवळचा हा गड. चारही बाजूनी उंच कडे, भक्कम तटबंदी आणि एकदम बळकट दरवाजे. जिजाबाईंच्या आणि येणाऱ्या बाळाच्या सुरक्षेसाठी खरंच यापेक्षा उत्तम जागा असूच शकत नव्हती. आणि मग तो सोन्याचा दिवस उजाडलाच. फाल्गुन वद्य तृतीया, शके 1551, म्हणजे आपल्या इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे तारीख होती 19 फेब्रुवारी 1630. याच शुभ दिवशी शिवनेरीवर सणई आणि चौघड्यांचे सूर घुमले आणि जिजाबाईंच्या पोटी एका तेजस्वी पुत्राचा जन्म झाला. सगळ्या किल्ल्यावर जणू काही आनंदी आनंद पसरला होता आणि त्या बाळाचं नाव मोठ्या प्रेमाने ठेवलं गेलं, शिवाजी. पण शिवरायांचं बालपण फक्त सुरक्षित होतं असं नाही, ते संस्कारक्षमही होतं. आणि इथेच आपण त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येतो, त्यांच्या पहिल्या गुरुकडे वळतो. म्हणजेच त्यांच्या आई जिजाबाई यांनी दिलेल्या त्या थोर शिकवणीकडे. जिजाबाई या फक्त एक आई नव्हत्या, त्या शिवरायांच्या पहिल्या गुरु होत्या. त्या खूप हुशार आणि दूरदृष्टीच्या होत्या. त्यांनीच बाल शिवबाच्या मनात पराक्रमाची आणि न्यायाची ती ज्योत पेटवली. त्यांना जवळ घेऊन शौर्याच्या गोष्टी त्या सांगायच्या. त्यांना प्रभू राम आणि श्रीकृष्णाच्या गोष्टी सांगायच्या. भीम आणि अर्जुनाच्या पराक्रमाच्या कथा ऐकवायच्या. कधी अभिमन्यूचं शौर्य, तर कधी नामदेव, ज्ञानदेवांसारख्या साधू संतांच्या चरित्रातल्या बोधप्रद कथा. आणि याच गोष्टींमधून शिवरायांना शूर पुरुषांचा आदर्श वाटू लागला आणि सामान्य रयतेवर होणाऱ्या अन्यायाची चीड निर्माण झाली. म्हणूनच तर म्हटलं जातं, शिवाजी महाराज आधी घडले आणि मग इतिहास घडला. त्यांचं चारित्र्य, त्यांचा तो स्वाभिमान, ती न्यायाची भावना, हे सगळं त्यांच्या पराक्रमाच्या आधीच जिजाबाईंच्या संस्कारांनी घडवलं होतं. जिजाबाईंच्या संस्कारानंतर शिवरायांच्या शिक्षणाचा दुसरा टप्पा सुरू झाला. आणि तो म्हणजे शहाजीराजांनी नेमलेल्या एका अत्यंत हुशार व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली. ते होते दादोजी कोंडदेव. दादोजी कोंडदेव म्हणजे एक अत्यंत कर्तबगार, शिस्तप्रिय आणि प्रामाणिक प्रशासक. शहाजीराजांनी पुणे जहागिरीची सगळी व्यवस्था पाहण्यासाठी आणि शिवरायांना एका राजाला जे आवश्यक शिक्षण लागतं ते देण्यासाठी त्यांची खास नेमणूक केली होती. दादोजींनी शिवरायांना अगदी शास्त्रशुद्ध शिक्षण दिलं. उत्तम घोडेस्वारी कशी करायची, तलवारबाजी, दांडपट्टा चालवणे यांसारख्या शस्त्रविद्येपासून ते थेट जहागिरीचा कारभार कसा पाहायचा आणि प्रजेला निष्पक्षपाती न्याय कसा द्यायचा याचं प्रशिक्षण त्यांनी दिलं. आजच्या भाषेत ज्याला आपण इफेक्टिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन म्हणतो ना, त्याचे धडे शिवराय बालपणीच गिरवत होते. पण शिवरायांचा बालपण काही फक्त अशा कडक शिस्तीत आणि अभ्यासात गेलं नाही, ते आपल्या सवंगड्यांबरोबर, मित्रांबरोबर अगदी मनसोक्त खेळायचे. आणि त्यांचे खेळ ते तर त्यांच्या भविष्याचीच एक प्रकारे नांदी होते असं म्हटलं तरी चालेल. शिवराय गरीब मावळ्यांच्या मुलांबरोबर खेळायला जायचे. ते सगळे मिळून लपंडाव, चेंडू, भवरा असे खेळ तर खेळतच, पण त्यांचे जे आवडते खेळ होते ना, ते जरा वेगळेच होते. मातीचे किल्ले बनवणे, त्यांची व्यूहरचना करणे, शत्रू मित्र ठरवून लुटुपुटीच्या लढाया खेळणे, हे म्हणजे भविष्यातल्या गनिमी काव्याचं आणि दुर्गनीतीचं पहिलं प्रशिक्षणच होतं जणू. ह्या चित्राकडे पाहिल्यावर मनात एक प्रश्न नक्कीच येतो, हे केवळ लहान मुलांचे खेळ होते की भविष्यात उभ्या राहणाऱ्या स्वराज्याचाच हा एक नकळतपणे चाललेला सराव होता? आणि लवकरच
या खेळांच्या आणि शिक्षणाच्या पलीकडे जाऊन शिवरायांनी प्रत्यक्षात कारभारात लक्ष घालायला सुरुवात केली. आणि इथेच आपल्याला त्यांच्यातल्या भावी राजाची, स्वराज्याची पहिली झलक दिसायला लागते. जहागिरीच्या कारभारात शिवराय आता लक्ष घालू लागले होते. ते आपल्या सवंगड्यांना सोबत घेऊन जहागिरीत फिरायचे, लोकांच्या सुखदुःखाच्या गोष्टी ऐकायचे, त्यांचे तंटे सोडवायचे आणि योग्य तो न्यायनिवाडा करायचे. त्यांच्या या कामामुळे लहान वयातच ते मावळ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले होते. ही गोष्ट आठवली की एक गोष्ट लक्षात येते. ही फक्त पुस्तकातली एक कथा नव्हती हो, तर ती आपल्या प्रत्येकाच्या मनात घर करून राहिलेली एक प्रेरणादायी आठवण आहे. या कथेने नकळतपणे आपल्यालाही घडवलं. जरा डोळे मिटून आठवून बघा ना, आठवतात का तुम्हाला हा धडा शिकवणारे तुमचे शिक्षक किंवा तुमचे गुरुजी? किती अभिमानाने आणि उत्साहाने ते आपल्याला शिवरायांची ही कथा सांगायचे, नाही का? आणि यावरही थोडा विचार करा की जिजाबाईंनी दिलेले ते शौर्याचे आणि न्यायाचे संस्कार किंवा दादोजी कोंडेदेवांनी शिकवलेली शिस्त आणि व्यवस्थापन, यातली कोणती शिकवण आजही आपल्या आयुष्यात कुठे ना कुठे उपयोगी पडते? तुमच्या शाळेतल्या आठवणी आणि या धड्यामधून तुम्हाला काय शिकायला मिळालं हे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. हा विशेष भाग तुमच्या त्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा ज्यांच्यासोबत तुम्ही कधीतरी किल्ले बनवण्याचा खेळ खेळला असेल. आणि अशाच अविस्मरणीय आठवणींच्या प्रवासात सामील होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.